नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ही जाहिरात आहे बँकेची. यामध्ये जो आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जरी असेल तुमच्याकडे तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. सविस्तर यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही संपूर्ण PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 60 लिपिक पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची कार्यपद्धत, भरती प्रक्रिया व मार्गदर्शन तसेच पदाकरिता आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता तसेच अन्य तपशील या संकेतस्थळावर म्हणजेच या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर यामध्ये 60 जागा आहेत, लिपिक पदाकरिता आहेत. पदवीधर उमेदवारांकडून हे अर्ज मागण्यात येत आहेत. जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेस. तर यामध्ये जे आहे नंतर पहा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे तुमच्याकडे. नंतर MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान हे आवश्यक आहे. यामध्ये प्राधान्य कुणाला दिलं जाईल तर यामध्ये कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराची आहे प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर ही तुमच्याकडे असेल शैक्षणिक अर्हता तरी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये नंतर जे आहे वयोमर्यादा, तर यामध्ये उमेदवाराचा जो वयोमर्यादाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे, उमेदवाराची वयोमर्यादा 22 ते 35 वर्षापर्यंत असलं पाहिजे. आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क जे आहे या पदासाठी 1180 रुपये फीस आहे GST सह प्लस ॲप्लिकेबल बँक चार्जेस. तर यामध्ये 1180 रुपये तुम्हाला फीस असेल. आणि नंतर परीक्षा शुल्क GST सह व ॲप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस ना परतावा राहील याची नोंद घ्यायची आहे. यानंतर जे आहे ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, तर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काय काय असेल यामध्ये जनरल नॉलेज असेल, तुम्हाला ॲप्टिट्यूड असेल, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी अँड इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरेचर अँड बँकिंग मीडियम ऑफ एक्झामिनेशन, मराठी अँड इंग्लिश लँग्वेज क्वेश्चन इन इंग्लिश. तर यामध्ये इंग्लिशचा जो पेपर आहे इंग्लिशमध्ये असेल. नंतर पहा परीक्षेचे स्वरूप व निवड पद्धत कशी असेल. तर यामध्ये परीक्षेचा कालावधी जो आहे तो 120 मिनिटाचा म्हणजे 2 तास राहील. त्यानंतर परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल. परीक्षेचे गुण जे असतील 100 गुणांची एक्झाम राहील. आणि ऑनलाईन परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत आयोजित केली जाईल, म्हणजे तुमची इंटरव्ह्यू होईल. ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे दिनांक 20/2/2026 सकाळी 10 वाजल्यापासून ते दिनांक 2/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही तुमची एक्झामची आहे फॉर्म भरायची डेट आहे. आणि परीक्षेची जी पद्धत आहे ऑनलाईन परीक्षा असेल. सुरुवातीस देय पगार जो आहे प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला देय पगार रुपये 6,500 अधिक PF असेल. आणि कायम झाल्यानंतर देय पगार जो आहे तो 11,000 असेल अधिक PF. तर यामध्ये तुमचे जे आहे कायमस्वरूपी झाल्यानंतर आणि जी तुमची प्रशिक्षण कालावधी असेल त्यामध्ये जे आहे तुम्हाला पेमेंट कशी भेटेल हे इथं दिलेलं आहे. लिपिक पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यायची आहे. यानंतर कोणची महत्त्वाची माहिती आहे पहा. तर फॉर्म भरण्यासाठी जी महत्त्वाची माहिती ते आपण पाहिलेली आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे तर यामध्ये तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जिथे इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट माध्यमातूनच भरायचे आहे. परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे. न भरल्यास उमेदवारास अपात्र करण्यात येईल. ऑनलाईन पेमेंट अपडेट होण्याकरिता 24 ते 48 तास लागू शकतात. उमेदवारांचे पेमेंट अपडेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवायची आहे. आणि अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालीलप्रमाणे नजीकच्या काळातील छायाचित्र व स्वाक्षरी इमेज सॉफ्ट कॉपी स्वतःकडे ठेवायची आहे. तर यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्यामध्ये इथे माहिती दिलेली आहे संपूर्ण. आणि नंतर पहा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारास संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर पत्र पोस्टाने किंवा पाठवले जाणार नाही. परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राशिवाय स्वतःचे छायाचित्र असलेले
ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र. नंतर सदरची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनांची जी आहे नोंद घेण्यासाठी वारंवार हे संकेतस्थळ दिलेलं आहे. या संकेतस्थळावर जे आहे भेट देणे आवश्यक आहे. आणि सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या मार्फत सातारा येथे आयोजित केली जाणार आहे. परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळवले जाईल. सदर कर्मचारी भरती ही अंतिम निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमधून बँकेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येईल. नोकर भरती विषयक सर्व सध्या जे आहेत अधिकार बँकेचे असतील. तर अशी विद्यार्थी मित्रांनो ही चांगले पदे आहेत आणि चांगल्या जागाही आहेत. नक्की तुम्ही फॉर्म भरा या शैक्षणिक अर्हतेमध्ये. तर शैक्षणिक अर्हता तर तुम्हाला फक्त ग्रॅज्युएट लागेल. नक्की तुम्ही फॉर्म भरा. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.